मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आहे फ्रायडे आणि विशालला आणि मायराला बरं नाही आहे, तर दोघांना पण मी दवाखान्यात घेऊन जाणार आहे आता, कारण की 12च्या नंतर परत गर्दी होती, 11-12च्या नंतर, म्हणून मी मला आत्ताच जाऊन घेऊन येते दोघांना पण डॉक्टरकडून, म्हणजे मायराला पण जास्त नको व्हायला, कारण की खूप चिडचिड करते तिला बरं नाही म्हणून। तर आता मी नाश्ता आम्ही नाश्ता करणार आणि लगेच निघणार आहे। तर नाश्त्यामध्ये आज चहा बिस्किटच खाणार आहे, तर पटपट आता रेडी होतो आणि लगेच निघतो दवाखान्यात जाण्यासाठी। आणि आज रिद्धी जाणार आहे, तिचं पण आवरायचं आहे सगळं, आणि ते आता परत कधी लवकर येईल माहीत नाही, म्हणजे आता खूप दिवस थांबली, म्हणजे 8 दिवस थांबली ती, आणि आता डायरेक्ट 6-7 महिन्यानंतर येईल, कारण तिला सुट्टी नसते हॉस्पिटलला। तर ती आज जाणार, तिची पण तयारी करायची आहे। बघू आज कसं होतं आहे, सगळे आज जरा सॅड आहेत, ती आज जाणार आहे म्हणून, कारण की ती तिकडे एकदम खूप लांब असते, मग आम्ही तिकडे जाऊ शकत नाही आणि ती इकडे येऊ शकत नाही सारखी गेलो तरी 1-2 महिन्यानंतरच। तर बघू आता काय होतं। आंबे आणायला, तर तिला आंबरस खायचा होता म्हणून, आणि ओम पण गेला त्यांच्यासोबत, कारण की मम्मीच करणार आहे खाली आंबरस म्हणून विशाल गेला ओमसोबत। आंबे पिकत त्या दिवशी आम्ही ते आंबे आणले होते, त्याला आज मुहूर्त भेटला पिकत घालायला। आता त्याच्यात किती घाण झालेत, किती कोणी उंदरांनी खाल्लेत, ते आता चेक करावे लागते। एवढे बसतील काय याच्यात, सगळी कामं आवडले। आता मी जेवण बनवते, मला चपात्या करायच्या, आणि ही बघा हे टकलं नुसतं वर चढत असतो, कशाला चढतीस वरती? बरं नाही, तिला जरा चिडचिड करते, आणि आज जरा शांत पण आहे, तर मस्ती का सुचत, मस्ती कमी करत ना, मस्ती कमी करत, हाय कर म्हणजे जेवले तू का करतो बाई? पाणी पितो, थंड पाणी। जस्ट जेवून झालं आणि आता विशालला पण गोळ्या द्यायच्या आणि मायराला पण औषध द्यायचे। आता खरा टास्क मायराचा नाही, विशालचा टास्क आहे, कारण त्याला गोळ्या अजिबात आवडत नाही, तो गोळ्या खात नाही। बघू आता कसं करायचं। एवढं लहान पोरांना डोकं कुठून येतं काय माहिती। ओ वाव, आमचा चहा नाश्ता झाला आहे इव्हिनिंगचा, आणि आता विशालचे पप्पा येतात घरी, म्हणून त्यांना घ्यायला गेला इथे बाहेर सेंट्रल पार्कजवळ। तर आता मी बघते जेवणाचं काय कसं काय ते, कारण की ते बोले जेवायला नाही ना, जेवायला उद्या येणार आहे, तर त्यांना एकदा परत विचारते, जर हा बोले पटपट जेवण बनवते आणि नंतर पाठवते जाण्यासाठी। वाईट वाटते, कारण की ते आता 8 दिवस राहिली इथे आणि अचानक निघाले, तिची जायची वेळ झाली, तिची ट्रॅव्हल्स आहे 10 वाजताची। तर आता आम्ही तिला सोडून येतो वाशीला, खाली गेली ती विशालाने, तिला काहीतरी खायला घ्यायचं होतं म्हणून ती विशालला घेऊन गेले, बट खूप कसं तरी होतं। ठीक आहे, येईल सप्टेंबरमध्ये तिची एक्झाम आहे, तेव्हा परत येणार आहे ते। तिची एक्झाम आहे, परत येणार आहे, ठीक आहे, 2-3 महिनेच बाकी आहेत, 4-5 महिन्याचं। आमचा उपवास, मग आत्ता आठवण आली, उद्या माझा उपवास, म्हणजे आमचा उपवास म्हणून दोघांचा
नाहीतर खरंच सिरियसली सकाळ सकाळी बिस्किट. काय व्हायला परत बघ परत बघ सीट बघू दे पहिले. आंबे पिकत घालायचे इतर निर्णय चालू आहे कोण होणार. माझ्या मताप्रमाणे असं वगैरे पडले. भांडी वगैरे घासतो आणि नंतर तुम्हाला भेटू. खूप दमली आहे ती, झोपली. रिक्षातच झोपत होती मग आम्ही जेव्हा तिला सोडायला गेलो तेव्हा. पण तिला आम्ही असंच कसं तरी म्हणजे न हे करता इकडे घेऊन आलो घरी न झोपवता. परत ती झोपली नसते रात्री. तर आता ती खूप अशी एकदम आपोआप पडून गेली गोदडीवरती. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.